आगामी होळी, धुलीवंदन आणि रमजान सणांच्या पार्श्वभूमीवर आमगाव पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक पार पडली। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांनी सर्वधर्मीय नागरिकांना हे सण शांततेत आणि एकोप्याने साजरे करण्याचे आवाहन केले आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली। सणांच्या काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोशल मीडियावरील अफवांपासून दूर राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। होळी आणि धुलीवंदन खेळताना कोणावरही जबरदस्ती करू नये, ध्वनी प्रदूषण टाळावे आणि धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची विशेष खबरदारी घ्यावी असे स्पष्ट करण्यात आले। तसेच रमजान महिन्यात मशिदी परिसरात नमाजाच्या वेळेस शिस्त पाळण्याचे आणि वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहनही करण्यात आले। सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाकडून ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात कळवावे असे मडामे यांनी नमूद केले। या बैठकीला तालुक्यातील पोलीस पाटील आणि शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 2/3/2026 ला होळी व 3/3/2026 ला धुलीवंदन असे सार्वजनिक उत्सव साजरे होणार आहेत। त्याकरिता आमगाव उपविभागातील सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा। तसेच सध्या रमजानचा महिना चालू आहे, त्याकरिता सुद्धा मुस्लिम बांधवांना शुभेच्छा। ही सण सगळे एकत्रित येत असल्यामुळे आणि आता 10वी-12वीची परीक्षासुद्धा चालू असल्यामुळे आम्ही आज उपविभागातील पोलीस पाटील शांतता समितीचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन सर्व नागरिकांना असे आवाहन करतो की येणाऱ्या कालावधीमध्ये एकोप्याने, शांततेने, सलोख्याने हे सार्वजनिक उत्सव साजरे करावे आणि कुठे गालबोट लागणार नाही व कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी। याकरिता आम्ही आज सगळ्या नागरिकांना आवाहन करत आहे। पुनश्च सगळ्यांना या सणाच्या खूप खूप शुभेच्छा। सेन्सिटिव्हिटी घेतली तर नाही याची काही कल्पना नसते, तर पहिला ठाणेदाराला कॉल यायला पाहिजे या सणासुदीमध्ये, तर पहिला कॉल मला येईल, मग त्याच्यानुसार मी संबंधित बीट जमदार किंवा जे कोणी पोलीस अंमलदार हजर असेल त्यांच्याकडून कारवाई करून घेईल। ठीक आहे। परस्पर 112 यंत्रणेवर कॉल करायचा नाही। 112 यंत्रणा कोणासाठी आहे? ज्याच्याकडे ठाणेदाराचा नंबर नाही आहे किंवा बीट जमदाराचा नंबर नाही आहे, अशा परिस्थितीत आहे पोलीस पाटलाकडची माहिती माझ्याकडे पोलीस पाटलाकडूनच यायला पाहिजे। ठीक आहे, या गोष्टीकडे लक्ष द्या। त्याच्यानंतर जे आता रंगपंचमी वगैरे होणार आहे, तर त्या रंगपंचमीमध्ये सर्व पोलीस पाटील हे गावामध्ये हजर राहतील। कोणीही रजेवर वगैरे तिथं जाऊ नका या कालावधीमध्ये, हा कायदा सुव्यवस्थित वाद होऊ शकतात। तर अशा वेळी कुठलाही वाद झाला तर प्राथमिक तिथं पोलीस तिथं पोहोचायला पाहिजे वेळेत। त्यासाठी पाटलाकडून माहिती तत्काळ माझ्यापर्यंत यायला पाहिजे, जेणेकरून त्या माहितीची मी दखल घेऊ शकतो। प्रतिनिधी राधा किसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।